महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत कलावती नगर या ठिकाणी नागरिक गेली 10 ते 15 वर्षांपासून राहतात। सदर ग्रामपंचायत ही शहरालगत असून सुद्धा कोणतीच सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात नाही अशी तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या भागात जास्तीत जास्त मागासवर्गीय समाजाचे लोक अनेक वर्षांपासून राहतात। ग्रामपंचायत मार्फत मात्र न चुकता कर वसुली केली जाते। तसेच लागणाऱ्या कागदपत्रांची मागणी केल्यास त्याचे सुद्धा वेगळे पैसे ग्रामस्थांना मोजावे लागत असल्याचं ग्रामस्थांकडून झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे। या भागात अनेक वर्षांपासून रस्ता नाली नसल्याने पावसाळ्यातील पाणी रोडवर घरासमोर साचत असल्यामुळे घरासमोर घाणीचे साम्राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे। लहान मुलांना आणि वयोवृद्धांना रस्त्यावर चालताना अडचणींचा सामना करावा लागतोय। मुलांना सुद्धा शाळेत जाण्यासाठी कधी वडिलांच्या खांद्यावर तर कधी आईच्या कडेवर बसून असा शाळेपर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे। दवाखान्याची अडचण असल्यास पेशंटला 2 माणसाच्या सहाय्याने मेन रोडपर्यंत न्यावं लागतं। गरोदर महिलांना सुद्धा याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे। हा सर्व त्रास ग्रामस्थांना असहाय्य झाल्याने ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना चांगले धारेवर धरून जाब विचारला असता सरपंच आणि ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। कारवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार विनंती करून सुद्धा अडचणी सुटत नसल्यामुळे अखेर कारवाडी ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्याकडे सरपंच ग्रामसेवक यांच्या विरोधात दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचं निवेदनाद्वारे इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। कामाजी अंभोरे, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.